आज काय झालं हाय आमच्या बानूसनी? गप गप हायस म्हणजे आज का कुणास ठाव, पर आपल्या वस्तीची लय आठवण येते अगं. इतकं दिवस वस्ती सोडून कुठं गेली नव्हतीस म्हणून असल. तसं नाही, आता लगीन झाल्यावर ते होणारच की. पर मला असं वाटतंय का. काय वाटतंय? असं वाटतंय का आपल्या वस्तीवरचं कुणीतरी आज मला हात भेटल जेजुरीत. वस्तीवरलं? अगं वस्तीवरलं कोण येणार आहे हात? हसाया काय झालं? येता येणार नाही वय कुणासनी हात? हा, रंग्या येईल बघ तुला भेटाया. म्हणजे उगा काय बी बनवू नगस. रंग कशा पायी येईल हात? अगं आबा हाय, आजी हाय, मोप जण आहेत. आणि आजा? आजा बी हाय की. म्हणजे आता इतकं दिवस झालं बाची भेट नाही झाली ग. सकाळ धरणं बाची लय आठवण येते. असं वाटतंय का त्याला भेटायला हवं. भान माझ्यासाठी काय काय केलं हाय ते समज ठाव आहे मला. मी लगीन करून हात आले, पर आता तो तर वस्तीवर काय करत असेल ग? वस्तीवर हायच समजे त्याच्याकडे बघाया. तू नग त्याची काळजी करूस. वस्तीवरचे समदे बाला काय बी कमी पडू द्यायचं नाहीत बघ. तर तुला एक सांगू, म्हणजे लगीन होई पतूर पोरीला सासरला जायची ओढ असते. पर एकदा का लगीन झालं, पोर सासरला गेली का तवा तिच्या ध्यानात येतं का आपला बा, आपली माय यांना आपल्यासाठी काय काय केलं आहे ते. केवढं कष्ट केलं असतील त्यांनी. आणि बाचं बी तसंच आहे बघ. बानू, तुला आजाची इतकी आठवण येत असल तर एकदा देवासनी सांग का मला चंदनपुरीला घेऊन चला म्हणून. म्हणजे तुला एकच सांगते, आज आपल्या वस्तीवरचा मला भेटायला नक्की कुणीतरी येणार आहे बघ. माझं मन सांगतंय मला. म्हणजे कोण येईल ग? आता ते म्या कसं सांगणार कोण येणार आहे ते? बा तर नाही येणार ना? म्हणजे बानू, अगं नग इतका विचार करूस. असं कसं म्हणतेस? म्हणजे तू अगोदर आत ये बरं आणि 2 घास खाऊन घे. जो येणार असल तो येईल. तू ये बरं आत. अगं पर आत ये म्हणते ना व. चल. म्हाळसा, तू सकाळपासून काही खाल्लं नाहीस, पाणी देखील घेतलं नाहीस. किती वेळ असे वाट बघत उभी राहणार आहेस? जोवर ते अतिथी येत नाहीत तोवर. श्री खंडेरायांना प्रिय अशी व्यक्ती येणार आहे ना आज गडावर? हो. आणि म्हणून तू प्रतीक्षा करते आहेस तर? हो.
पण माळसा, लतिका मला सांगत होती की सकाळपासून तू अन्न पाणी घेतलं नाहीस म्हणून. हे योग्य नाही. आई, त्या अतिथींचं स्वागत केल्याशिवाय मला स्वस्थता लाभणार नाही. मला तुझी बाजू समजते आहे, पण तू या जेजुरीची साम्राज्ञी आहेस. तुला असं वागून चालणार नाही. म्हणजे मी नाही समजले. म्हणजे मला इतकंच सांगायचं आहे की येणारा अतिथी हा कधी येईल हे सांगणं कठीण आहे. त्यासाठी अन्न ग्रहण करू नये, जल ग्रहण करू नये हे योग्य नाही. पण आई, काही बोलू नकोस. आधी आत जा. अतिथीच्या आगमनाच्या प्रतीक्षेसाठी आणि त्यांच्या स्वागतासाठी मी स्वतः इथे थांबते. आणि ते येता क्षणी सेवकाकरवी तुला वार्ताही पाठवीन. माळसा, तू अगदी निश्चिंत राहा. मी आहे इथे. ये तू. अक्का, तुम्ही अंतःपुरात जाऊन विश्रांती घ्या. अतिथी आले की मी तुम्हाला येऊन सांगते. काही गरज नाहीये. मला पाहायचंच आहे कोण विशेष अतिथी येणार आहेत ते. अक्का, थांबा. अक्का, बहुतेक हेच ते अतिथी आहेत. अतिथी आणि हे कोण हवंय तुम्हाला? कुठे चाललात? देवासनी भेटायचं आहे आणि मला माझ्या माळसा ह्यांचं स्वागत करणार होती. अक्का, ह्यांना देवांकडे घेऊन जायचे आहे का? तुला काय घाई झाली आहे एवढी? आधी मला विचारू तर दे. कोण हे? कुठून आले? नाव काय? गाव काय? म्या चंदनपुरीहून आलो या. चंदनपुरी कळालं, पण कोण तुम्ही? म्या आजामे, म्या बा है बानूचा. पाहिलंच लतिका, हे देवांचे विशेष अतिथी
आणि ह्यांचं स्वागत माळसा करणार होती. माझी लेक किती भोई आहेस पाहिलंस ना. का आलात तुम्ही इथे? जी बानूला भेटायची इच्छा झाली म्हणून आलो. कुणाला भेटायचंय म्हणालात? बानूला, माझी लेक. कोण बानू? बानू माझी लेक आणि देवांची बायको. काय बोलता आहात तुम्ही? बानू इथे राहत नाही आणि देवांची एकच पत्नी आहे, ती म्हणजे माळसा, माझी लेक. माझी बानू कुठं आहे? ती इथे नाही. आता नाही. मग कुठं गेली माझी बानू? ही असली उत्तरं द्यायला मी इथे थांबलेले नाही. एक विशेष अतिथी येणार म्हणून त्यांच्या स्वागतासाठी मी इथे उभी होते. मग देवासनी भेटता येईल का? का? देव माळसा सोबत आहेत. कुणीही यावं आणि देवांना भेटावं एवढं सोपं आहे का? देवांच्या भोळेपणाचा सगळे लाभ घेतात. कुणीही येऊ द्या, सगळी कामं सोडून देव त्यांना भेटणार. मग आता मी काय करावं म्हणता? या तुम्ही आता. म्हाळसा, म्हाळसा, काय ग, काय झालं एवढं धापा टाकायला? तू ज्या अतिथींची वाट पाहत होतीस ते आले आहेत. हो, मग चल लवकर. मी स्वतः उभं राहायला हवं होतं ना तिथे. चल. म्हाळसा, थांबशील का? काय चाललंय लतिका तुझं? अतिथी आले पण अक्कांनी त्यांचा अपमान केला. काय? हा अधिकार कोणी दिला आईला? ते अतिथी केवळ देवांचे नाहीत, माझे नाहीत, तर या जेजुरी गडाचे अतिथी आहेत. आणि अपमान करण्याचं कारण काय? कारण लतिका लवकर सांग. कारण विशेष अतिथी म्हणजे बानूचे वडील अजामेळ. आत्ता मला कळतं आहे यांनी त्यांची सेवा केली म्हणजे काय. हे 12 वर्ष तिच्याकडे चाकरीला होते. एका अर्थी यांनी तिच्या वडिलांची सेवा केलीच ना. अक्का खूप काही बोलल्या त्यांना. त्यांचा अपमान केलेला मला आवडलं नाही. हे घडायला नको होतं. ती बानू माझी सोबत आहे, मला तिच्याविषयी राग आहे, पण असं वागणं योग्य नाही. ही आपल्या गडाची संस्कृती नाही. गडावर आलेल्या अतिथींचं स्वागत करणं ही आपली रीत आहे. त्यांनी इथून विनमुखपणे जाणं योग्य नाही. आणि ते गडावर का आले होते? कारण त्यांना हे ठाऊकच नव्हतं बानूचा वाडा खाली आहे ते. मग त्यांना सांगितलं का? नाही. अक्का म्हणाला ती कुठे आहे माहित नाही. हे पाप ही आपल्या माथी का घेते आहे? एवढं अंतर तो माणूस पायपीट करत आला. हा प्रकार यांना आवडणार नाही. आणि याचं दायित्व मी कसं स्वीकारू? चल, मला पाहायलाच हवं, आईला थांबवायला हवं, आणि त्या अतिथींना देखील. चल.
जातो मी. हा. थांबा. माझ्या लेकीचा संसार ज्यांनी उधळायचा प्रयत्न केला आणि त्यात तुम्हीही आलात. बाप आहात ना तुम्ही. तुम्हाला कळालं नाही तुमच्या लेकीला सवत म्हणून पाठवू नये ते. तुम्हाला तुमच्या लेकीला समजावता नाही आलं. कसला मोह झाला तुम्हाला, सत्तेचा, कीर्तीचा की संपत्तीचा? कसला? आता का उभे आहात तुम्ही? मला जे म्हणायचं होतं ते झालंय म्हणून या तुम्ही आता. होय. माझी बानू, माझी पोर कुठं असेल ती? काय करत असेल? आता कुठं हुडकू मी माझ्या पोरीला? बानू आता मला बी राहवत नाही बघ. आणि मी आता म्हणते तू बी ये, दौडू नगस. देवासनी सांग का मला आजाला भेटाय वस्तीवर जायचं आहे म्हणून.